हे व्हरायटी आहे स्टार फ्रूट आहे, म्हणजे स्टार फ्रूट हे हृदयासाठी चांगलं असतं. ह्याचं वैशिष्ट्य आहे हे जे जांभूळ आहे हे वर्षातून 2 वेळा येतं. आज बघू शकता तुम्ही, आता ही बहार किती लागलाय बघा, म्हणजे रेलमध्ये तुम्ही बघा बहार. म्हणजे महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये पाटेगावामध्ये सुद्धा फणस येतं. तुम्ही बघू शकता आपल्याकडे अशा नवीन नवीन सगळ्या व्हरायटी. तुम्ही आता हे झाड बघा, ह्या झाडाला कमीत कमी 70 ते 80 फणस लागले आहेत. तुम्ही झाडाचं वर्ष फक्त 4 वर्ष आहे, तुम्ही साहेब सगळं फणस मोपा तुम्ही 70 ते 80 फणस, म्हणजे फणसाची शेती सुद्धा आपल्याकडे. म्हणजे हे जे आहे हे फक्त ह्याच्यासाठी लाल करवंद असतं आणि ह्याचं लोणचं बनतं. मातृक्ष आहेत, तुम्ही बघू शकता. साधारण ह्याला एक 8-9 वर्ष झालंय आणि हे पूर्ण एकदम खात्रीशीर आणि गॅरंटेड लिंबाची बघा, लिंबाची साईज बघा किती ग्राम असेल तरी साधारण एक 100 ग्रॅम. पूर्ण आवळ्याचे झाड आहेत. आणि हे बघा तुम्ही अंजीर आहेत, हे बघा हे जे झाड आहे हे वॉटर ॲपलचं झाड आहे. तुम्ही बघू शकता हे एकदम लाल फळ असतं आणि हे पूर्ण हे वॉटर ॲपलचे आमचे बघू शकता की हे आपल्याकडे काश्मीरी सुंदरी म्हणून एक नवीन व्हरायटी आले बोराची. हे पूर्ण आता काश्मीरी सुंदरीचे झाड. तर नमस्कार मंडळींनो, माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये. तर मी आज आलो आहे आपल्या अहिल्यानगरमधील कर्जत तालुक्यातील पाटेगाव या ठिकाणी. तर या ठिकाणी अथर्व हायटेक नर्सरी आहे. तर आपण या हायटेक नर्सरीबद्दल पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये, की कशाप्रकारे या नर्सरीमध्ये विविध प्रकारची फळं झाडे असतील किंवा इथं भेटतात हे आपण आज जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, शेजारील दिलेले बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रपरिवार, विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांवर. तर चला बघूयात आपण या अथर्व हायटेक नर्सरीबद्दल पूर्ण माहिती. तर आपल्याबरोबर आहे त्या हायटेक नर्सरीचे ओनर, तर आपण त्यांचं स्वागत करूयात आपल्या चॅनलवर. चला. तर सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे या चॅनलमध्ये. तर सर्वप्रथम तुमचं नाव आणि थोडा परिचय दान करून. माझं नाव किरण राजेंद्र शेवाळे आहे. मी मुक्काम पोस्ट पाटेगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगरमधला आहे. आणि आज तुम्ही माझ्या फॉर्मवर आलाच. तर माझं साधारण हे पूर्ण क्षेत्र साधारण एक 75 एकर फळबाग आहे माझी आणि स्वतःची माझी एक नर्सरी आहे. आणि त्यामुळं मी शेतकऱ्याला मी ज्या पद्धतीने शेती करतो, कारण की आपलं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये खूप एक मोठं नाव आहे, कारण की आपली नुसती नर्सरी नाही आहे. आज तुम्ही बघू शकता की तुम्ही साधारण मेन हायवेपासून 2-2.5 किलोमीटर तुम्ही आतमध्ये आला आहेत, कारण की आज माझा पूर्ण एक 70 एकर फॉर्म आहे आणि माझ्याकडे सगळे प्रकारचे रोपे प्लस सगळे प्रकारचे मातृक्ष एकदम म्हणजे आपल्याकडे खात्रीशीर रोपं भेटतात. आता तुम्ही बघू शकता की आपल्याकडे ही जी गाडी आहे, आता ही जळगावसाठी रोपांची लोडिंग चाललं आहे. साधारण 25,000 हे झाडं लोडिंग चाललं आहे जळगावसाठी. कारण की कसं आपण माझ्याकडे त्याचं साधारण 25 एकर त्याचा पेरूचा बाग आहे, म्हणजे तैवान पिंकचे झाडं आहेत हे माझ्याकडं टोटल त्याचे साधारण 25 एकर बाग आहे. त्यामुळे आपण माझ्याकडे महाराष्ट्राच्या कानातून शेतकरी येतात, रोपे घेऊन जातात, त्याची लागणारी माहिती, मार्गदर्शन, सपोर्ट, मॅनेजमेंट आपण त्या शेतकऱ्याला सगळं प्रोव्हाइड करतो. म्हणजे नर्सरी हे एक माझा धंदा नाही आहे. मी शेतकऱ्याला रोप प्लस लागणारी माहिती, मार्गदर्शन, सपोर्ट. आज सपोज महाराष्ट्रामधील यंग पिढी आहे आणि त्यांना थोडीशी आधुनिक शेती करायची आहे. म्हणजे पारंपरिक शेतीमध्ये काय असतं, ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, कांदा, म्हणजे ह्याच्यामध्ये सध्या जास्त त्याच्यामध्ये पैसे नाही आहेत. महाराष्ट्रातील यंग मुलांनी थोडंसं आधुनिक शेती करणं गरजेचं आहे. जो शेतकरी चांगल्या प्रकारे शेती करत आहे त्याच्याकडे जाऊन व्हिजिट मारले गरजेचं आहे. तुम्हाला सपोज पेरू लावायचं तर पेरूच्या बागा गरजेचं आहे, बागा बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये टॉप टू बॉटम त्याची माहिती घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अशा सगळ्या प्रकारच्या ज्या शेतकऱ्याला शेती करण्याची इच्छा आहे यंग मुलांना आणि त्यांना थोडंसं आधुनिक शेती करायची, तशी समक्ष ते आमच्या नर्सरीला ते व्हिजिट मारू शकतो. आज तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला आता आपल्या नर्सरीमध्ये काय काय भेटतो तुम्हाला दाखवू शकतो. आता आपल्याकडे बघू शकता हे ग्रीन डॉर्फ नारळ आहे. तुम्ही बघता साधारण झाडांना कसे झुमक्यामध्ये सगळे फळं लागले आहेत. हे ग्रीन डॉर्फ नारळ आहे, कारण हे नारळ आता ज्या ठिकाणी ओलावा असतो आणि पाण्याचा निचरा होत नाही अशा ठिकाणी आमच्याकडे ग्रीन डॉर्फ नारळ आहे, मलेशियन डॉर्फ आहे, त्याच्यामध्ये ऑरेंज डॉर्फ आहे, कोलंबस आहे. सगळ्या प्रकारच्या नारळाच्या आमच्याकडे व्हरायटी आहे आणि प्लस आमचे स्वतःचे मातृक्ष आहे. म्हणजे नुसतं रोप विकणं आमचा एक धंदा नाही आहे. आम्ही शेतकऱ्याला प्रत्यक्ष सगळ्या प्रकारचे आमचे मातृक्ष आहेत आणि त्या मातृक्षानंतर आम्ही त्याचे रोपं तयार करून आम्ही शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो. तुम्ही बघू शकता की आमच्याकडे आता तुम्ही बघा हे जे झाड आहे हे वॉटर ॲपलचं झाड आहे. तुम्ही बघू शकता हे एकदम लाल फळ असतं आणि हे पूर्ण
हे वॉटर ॲपलचे आमचे मातृवृक्ष आहेत. म्हणजे आमच्याकडे असे सगळ्या प्रकारचे आमचे साधारण 5 एकरामध्ये असे आम्ही पूर्ण मातृवृक्ष केलं आहे. आता ज्या शेतकऱ्यांना जांभळ लागवड करायची आहे तर तुम्ही बघू शकता हे पूर्ण हे आमचे जांभळाचे मातृवृक्ष आहेत. अच्छा, तुम्ही बघू शकता साधारण ह्याला एक 8-8, 9-9 वर्ष झालं आहे आणि हे पूर्ण एकदम खात्रीशीर आणि गॅरंटेड बारडोली जांभळ म्हणा, थाई जांभळ म्हणा, हे सगळ्या प्रकारचे झाडं आहेत आमच्याकडे. आता ज्या शेतकऱ्यांना पेरूची लागवड करायची आहे, म्हणजे लोकांना आता कोण तायवान पिंग लागतं, कोण व्हिएनआर लावतं, कोण L49 लावतं. तुम्ही बघू शकता की आमचे हे पूर्ण जे झाडं आहेत हे आमचं L49 पूर्ण हे सगळे झाडं आहेत आणि तायवानचे आहेत, रेड डायमंड आहे, ब्लॅक डायमंड आहे, असे सगळ्या प्रकारचे झाडं आहेत. तुम्ही बघू शकता आता हे आमचे केशर व्हरायटीचे झाडं आहेत. साधारण आम्ही हे 2020 मध्ये लागवड केली आहे. हे पूर्ण आम्ही हे विद्यापीठामधून रोपं आणलेत, म्हणजे महात्मा कृषी विद्यापीठ राहुरी, इथून आपण रोपं आणलेत. कारण की काय होतं, आपल्याला शेतकऱ्यांना रोपं तयार करून द्यायचं, म्हणजे आम्हाला गव्हर्नमेंटचा एक नियम आहे की तुम्हाला त्याचं लायसन पाहिजे असेल तर तुम्ही आधी म्हणजे विद्यापीठातून झाडं आणून पूर्ण आपलं झाड डेव्हलप केल्यानंतर आपण त्याचे रोपं बनवू शकतात. कारण की आपल्याकडून शेतकऱ्याला गॅरंटेड झाडं भेटले पाहिजे आहेत. त्यामुळे आम्ही पूर्ण हे कलम तयार करण्यासाठी साधारण आमचं 2020 मध्ये साधारण 5 वर्ष झाले. तुम्ही 5 वर्षात झाडाची कंडिशन बघा, म्हणजे हे पूर्ण सगळा केशरचा बाग आहे. म्हणजे सगळ्या प्रकारचे केशरचे एकदम खात्रीशीर गॅरंटेड झाड असतात. आम्ही हेच कलम करून आम्ही ते शेतकऱ्याला त्याचं रोपं देत असतो. तुम्ही बघू शकता एकदम खूप छान पद्धतीने पूर्ण केशरचा बाग आहे. तुम्ही आता इकडे बघू शकता. तसंच हे जे आहे हे मातृवृक्ष जे आहेत हे बारडोळी जांभळ म्हणून आहे. हे सुद्धा आपण विद्यापीठातून झाडं आणून पूर्ण बाग डेव्हलप करून आपण ह्याची सुद्धा शेतकऱ्याला लागणारे एकदम गॅरंटेड आणि खात्रीशीर आम्ही त्या शेतकऱ्याला रोपं देत असतो. तुम्ही असे पुढे या. आता तुमच्याकडे बघा आंब्याच्या बाकीच्या सुद्धा व्हरायटी आहेत. त्याच्यामध्ये मियाजाकी आहे, त्याच्यामध्ये हापूस आहे, त्याच्यामध्ये जे काय आमच्याकडे आम्रपाली आहे, त्याच्यामध्ये असे नवीन ऑल टाईम मँगो आहे. अशा सगळ्या प्रकारचे आमच्याकडे मातृवृक्ष आहेत. आता तुम्ही हे बघू शकता, हे कालापती चिक्कू आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता झाडावर पाल्यापेक्षा फळ जास्त आहे आणि त्याचं पूर्ण सध्या आता पूर्ण सेटिंगमध्ये झालं आहे. आता ज्या शेतकऱ्याला चिक्कूचे बाग लावायचे त्याचे सुद्धा आमच्याकडे मातृवृक्ष आहे प्लस त्याची रोपे सुद्धा आहेत. म्हणजे एकदम त्याची खात्रीशीर रोपे सुद्धा आहेत. आता तुम्ही जसं पुढं आलात तर हे आमचं डाळिंबाची मातृवृक्ष आहे. आता हे डाळिंबाचे आम्हाला हे सुपर भगवा, शरद किंग, साधा भगवा, हे सगळ्या प्रकारचे आमच्याकडे एक 5-10 एकर पूर्ण बाग आहेत आणि एकदम त्यासुद्धा डाळिंबाचे सुद्धा आम्ही शेतकऱ्याला एकदम खात्रीशीर आणि गॅरंटेड झाडं देतो. म्हणजे नर्सरी एक नुसतं कुठंतरी रोडला नर्सरी आणि कुठून तरी झाडं आणून ती विकायची तो धंदा नाही आहे. आम्ही रेलमध्ये त्याचे उत्पन्न काढतो आणि रेलमध्ये त्याचे खात्रीशीर गॅरंटेड शेतकऱ्याला झाडं देतो. आता तुम्ही बघा ही चिक्कूची सुद्धा आमची पूर्ण हे सगळं तुम्ही बघितलं, हा पूर्ण चिक्कूचा हे मातृवृक्ष आहे. तुम्ही बघू शकता हे चिक्कूचा मातृवृक्ष आहे. आता तुम्ही हे जे आहे आता हे जांभूळ बघता, हे नवीन जांभूळ आहे. म्हणजे तुम्ही आता ब्लॅक जांभूळ बघितलं, हे पूर्ण व्हाईट जांभूळ आहे. तुम्ही बघा हे पूर्ण आता हे सफेद हे आहे. आणि आता तुम्ही ह्याचं वैशिष्ट्य आहे, हे जे जांभूळ आहे हे वर्षातून 2 वेळा येतं. आज बघू शकता तुम्ही आता ही बहार किती लागला बघा. म्हणजे रेलमध्ये तुम्ही बघा बहार, म्हणजे आत्ता सध्या आणि उन्हाळा चालू व्हायचं तर ह्याला त्याला फळ लागायला चालू झालं. म्हणजे एकदम नॅचरल आहे. म्हणजे असं त्याच्यात तुम्ही बघू शकता. तुम्ही आतमध्ये या जराशी. ह्याला द्राक्षाचे जसे गड असतात, जसे तुम्ही द्राक्षाचे गड असतात असे त्याला पूर्ण सेटिंग होतं आणि खूप फळ लागतं आणि पूर्ण व्हाईट जांभूळ असतं. त्यामुळे खूप गोड असतं आणि खायला सुद्धा खूप सुंदर असतं. तुम्ही बघा एकदम कॅमेऱ्यामध्ये दाखवा की तुम्हाला किती फळ दिसतं. एकदम असं पूर्ण लढून फळ चाललं आहे. याची क्वांटिटी जास्त असते ना? हो, क्वांटिटी छान असते आणि रोप सुद्धा म्हणजे त्याचं जे आहे ना ह्याला एकदम रोग राहायला जास्त बळी पडत नाही. आणि हे पूर्ण फळ व्हाईट फळ येतं सगळं. या तुम्हाला पुढे नाही दाखवतो. मग याचा रेट आणि आपल्या रेग्युलर जांभळाचा रेट वेगळा असतो ना? हां. आता हे जे आपल्याकडे आता हे लिंबाची व्हरायटी आहे, हे फुले सरबती म्हणा, साई सरबती म्हणा, हे पूर्ण गॅरंटेड आमच्याकडे पूर्ण मातृवृक्ष विद्यापीठातून तयार करून आणलेत. आणि आम्ही हे पूर्ण मी तुम्हाला लिंबू दाखवतो. हे बघा हे लिंबाचे बघा, लिंबाची साईज बघा किती ग्रॅम असेल तरी? साधारण एक 100 ग्रॅमपर्यंत एक लिंबू असेल.
म्हणजे पूर्ण हे विद्यापीठातून झाडं आणून आम्ही त्याचे पूर्ण मात्राक्ष तयार करतो आणि ह्या लिंबापासून आम्ही ज्या शेतकऱ्याला नवीन लिंबू बाग लावायचे आहे अशा शेतकऱ्याला आम्ही ह्याचं रोपं तयार करतो. कारण की उत्पन्न घेणं तर आपण उत्पन्न तर घेतो, पण आपल्याकडून चांगल्या शेतकऱ्याला त्याचं उत्पन्न कसं भेटतं आपण हे शेतकऱ्याला हे करत असतो. म्हणजे लिंबू म्हणजे आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या बागा आहेत. आता तुम्ही बघू शकता की हे आपल्याकडे काश्मीरी सुंदरी म्हणून हे नवीन व्हरायटी आले बोराची. हे पूर्ण आता काश्मीरी सुंदरीचे झाड आहेत सगळे. हे पूर्ण काश्मीरी सुंदरीचे सगळे मातृवृक्ष आहेत. आणि आता तुम्ही हे बघा, हे आवळा आहे. म्हणजे आपल्याकडे असे सगळे प्रकारचे आहेत. तुम्ही असं हे दाखवा, आवळा बघा एकदम साईज तुम्ही एकदम बघा. आवळा म्हणजे सगळ्या प्रकारचे झाडं, म्हणजे एकदम त्याचे खात्रीशीर. ज्या शेतकऱ्याला आवळे पाहिजेत असे आवळ्याचे झाडं, ज्या शेतकऱ्यांना हे बघा, हे पूर्ण आवळ्याचे झाड आहेत. आणि हे बघा तुम्ही अंजीर आहेत. हे बघा, हे पूर्ण अंजीरचे मातृवृक्ष आहेत. आम्ही स्वतः आमचं एक उद्दिष्ट आहे की शेतकऱ्याला एकदम खात्रीशीर झाडे आणि खात्रीशीर रोप भेटलं पाहिजे. त्यामुळे आम्ही स्वतः हे झाडं एकदम गॅरंटेड आणून त्याचं पूर्ण डेव्हलपमेंट करून आम्ही शेतकऱ्याला त्याचं एकदम खात्रीशीर मोसंबी सगळ्या प्रकारचे फ्रूटचे झाडं. म्हणजे शेतकऱ्यांना काय होतं, सगळ्या प्रकारचे फ्रूटचे झाडे आहेत. आम्हाला काय होतं, आणि ज्या शेतकऱ्यांना असं चिंच पाहिजे आहे, हे पूर्ण हे चिंचाचे पूर्ण हे आपले पूर्ण झाड आहे चिंचाचे. पण आता वरती फळ लागले. व्हरायटी कोणती आहे चिंचाची? हे थाई चिंच आहे. त्याच्यामधून अशा एक 4-5 प्रकारच्या व्हरायटी आहेत. आणि याला किती कालावधीत चिंच लागते? साधारण एक 5 वर्षानंतर फळ. तुम्ही बघा आतमध्ये तुम्ही कसं पूर्ण झाड लढूनच गेले चिंचाचे. हां हां हां. आता हे जे आहेत हे फणस आहेत. हे फणसामधली नवीन व्हरायटी आहेत. तुम्ही या आतमध्ये तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये ऑल टाइम फणस म्हणून आहे. आणि दुसरं जे आहे ते पिंक फणस आहे. आता आपल्याकडे असं एक हे झालंय की फणस फक्त कोकणातच येतं. हे सुद्धा फणस बघा आपल्याकडे सुद्धा फणस येतात. हे ऑल टाइम फणस झाला, वर्षभर फणस लागतात आणि झुमक्याच्या प्रमाणात लागतात. या तुम्ही पुढे. अरे बापरे, याला तर किती फणस लागलेत. तर या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी भरपूर असे फणस लागलेले आहेत. हे बघा, म्हणजे महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये पाटेगावामध्ये सुद्धा फणस येतं. तुम्ही बघू शकता आपल्याकडे अशा नवीन नवीन सगळ्या वाटतात. तुम्ही आता हे झाड बघा, ह्या झाडाला कमीत कमी 70 ते 80 फणस लागला आहेत. तुम्ही झाडाचं वर्ष फक्त एक 4 वर्ष आहे. तुम्ही साहेब सगळं फणस मोपा तुम्ही 70 ते 80 फणस. म्हणजे फणसाची शेतीसुद्धा आपल्याकडे येते. कारण सध्या ज्या जुन्या व्हराट्या होत्या ह्या फक्त कोकणातच ह्याचे उत्पन्न व्हायचं. पण आता नवीन ज्या व्हराट्या आल्या आहेत फणसमध्ये, ऑल टाईम फणस म्हणा, पिंक फणस म्हणा, थायलंड, म्हणजे अशा नवीन नवीन फणसाच्या जात्या आहेत. तुम्ही अशा पद्धतीने आपल्याकडे त्याच्या नवीन नवीन व्हराट्या 4-5 प्रकारच्या व्हराट्या असतात. आणि आपण त्या शेतकऱ्याला नुसतं रोपं न देता प्रत्यक्ष आम्ही त्यांना हे झाड दाखवतो. म्हणजे एखाद्याला फणस लावायचं तर त्यांना प्रत्यक्ष डेमो दाखवून डेमो हा विश्वास विश्वास एकदम. नुसतं मी तुम्हाला सांगितलं ना, रोप विकणं आमचं उद्दिष्ट नाहीये. याचं वजन किती किलो पर्यंत जातं पिकुस्तवर? ह्याचं वजन साधारण ह्याचं एक 15 किलो असं वजन असतं. तुम्ही बघा. अरे बापरे, अजून हे वाढायचंय. म्हणजे अजून हे वाढायचंय. म्हणजे इतक्या मोठ्या प्रकारे फणस लागतं की खूप फणस लागतं आणि त्याचे आम्हाला चांगलं उत्पन्न सुद्धा होतं. आता तुम्ही या इकडे. आता हे तुम्हाला असे नवीन फळं दाखवली. आता हे जे आहे हे स्टार फ्रूट आहे. इकडून हा, हे व्हरायटी आहे स्टार फ्रूट आहे. म्हणजे स्टार फ्रूट हे हृदयासाठी चांगलं असतं आणि ह्याला स्टार फ्रूट म्हणतात. हे त्याचं झाड आहे काय? हो, हे पूर्ण स्टार फ्रूटचे झाड आहेत सगळे आपले. हे पूर्ण लिचीचं झाड आहे. म्हणजे आपण सगळं प्रयोग करतो. म्हणजे आपल्या शेतामध्ये काय काय येतात आणि तो सक्सेस झाल्यानंतर आम्ही त्या रोपं तयार करून आम्ही त्याला शेतकऱ्याला देत असतो. कारण की आणि हे दुसरं तुम्ही झाड बघितलं, हे करवंद आहे.
अच्छा. हे पूर्ण लोणचाचं लाल करवंद असतं, डोंगराची काळी मैना म्हणतो आपण त्याला. ती वेगळं. म्हणजे हे जे आहे हे फक्त ह्याच्यासाठी लाल करवंद असतं आणि ह्याचं लोणचं बनतं. अच्छा. हा, ती काळी मैना वेगळं, हे करवंद लेटेस्टमध्ये व्हरायटी आहेत. म्हणजे गुजरात साईडला ह्याचं पूर्ण लोणचं बनतं असं. अच्छा, म्हणजे अशा म्हणजे याची साईज मोठी असते का? हो हो, अशा प्रकारची जी काही आपल्याकडे आहे, आपल्याकडे सगळ्या प्रकारची फळबाग आहे. तुम्ही पलीकडे बघू शकता. आता तो पूर्ण आमचा ड्रॅगनचा बाग आहे, साधारण 5 एकर ड्रॅगनचा बाग आहे. आपण अच्छा. त्या साईडला सुद्धा जाऊन तुम्हाला डाळिंबाचा साधारण 15 एकर बाग आहे, त्याच्यामध्ये तायवान पिंकचा पेरूचा बाग आहे. आता असे तुम्ही बघू शकता. मग आता ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी आमच्याकडे येतात. म्हणजे नागपूरवरून, विदर्भापासून जे लोक येतात, मराठवाडा, विदर्भ, तुम्ही बघू शकता असे ग्रुपमध्ये शेतकरी येतात. प्रत्यक्ष साधारण आमच्या पूर्ण सगळ्या प्रकारच्या फळबागा बघतात. तर लागणारे रोप, लागणारी माहिती, मार्गदर्शन आमचे मॅनेजर लोक असतात. पूर्ण शेतकऱ्याला आम्ही त्याचं पूर्ण माहिती देतो. आपल्या इथं स्टाफ किती आहे सगळं? आपलं साधारण 30-40 लोक आहेत पूर्ण. आता तुम्हाला दुसरी एक व्हरायटी दाखवायची. हे आवाकुडूचं झाड आहे. असे आम्ही हे आवाकुडूचं सुद्धा झाड लावलं आहे. हे अमेरिकन हंस म्हणून व्हरायटी आहे आवाकुडूची. म्हणजे आम्ही काय करतो साहेब, एखादी जी व्हरायटी नवीन असेल तर प्रत्यक्ष आपल्या शेतामध्ये लावायची, त्याच्यावर पूर्ण सर्च करायचं आपल्या वातावरणात येतंय का नाही येतंय. जर चांगल्या प्रकारे उत्पन्न होत असेल तर शेतकरी बंधूंना सांगायचं, नसेल तर तो विषय तिथंच थांबवायचा. म्हणजे कसं त्याचं सायकल चलती, अनुभव घेतल्याशिवाय नवीन व्हरायटी समोरच्याला नाही आणि सांगता. प्रत्यक्षात तायवान पिंक पेरू महाराष्ट्रामध्ये स्टार्टिंगला मी केला 2007 मध्ये. हां. आणि मी केल्यानंतर, मी सक्सेस झाल्यानंतर मग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याच्या शेतकरी त्याच्यामध्ये अनेक त्याची लागवड करायला लागले. आता हे शेतकरी असे बाहेरून येतात, तुझं लागणारे रोप, लागणारी माहिती, मार्गदर्शन आमचे पूर्ण लोक देतात. म्हणजे ज्या शेतकरी आंब्याच्या रोप पाहिजे, आंबा, पेरू, डाळिंब, सीताफळ, लिंबू, सगळ्या प्रकारचे असे फळझाड असतात, प्लस त्याचे मातृवृक्ष असतात. आता हे पूर्ण तायवान पिंकचे झाड आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, या झाडांना ऑल लगेच टाइम पेरू लागतात. हो, ऑल टाईम. हे पूर्ण तायवान पिंकचे झाड आहे सगळे, तुम्ही बघू शकता. आपली इथं कसा रेट कसा असतो? साधारण एक 22 रुपये 25 रुपये हे नर्सरीत रेट असतो. ट्रेमध्ये झाडांचा रेट कमी असतो, बॅगमध्ये झाडांचा रेट मोठा असतो. अच्छा. आणि आम्ही कसं होतं, आम्ही जे काळजी घेतो हे लोक काळजी घेत नाही साहेब. आम्ही बघा पूर्ण कसं असतं, पेरूच्या जातीला निमॅटोडचा जास्त प्रॉब्लेम असतो. तर आम्ही निमॅटोड होऊ नये म्हणून आम्ही त्याला वीड मॅट टाकतो असं. कारण त्याचा रोपांना आम्ही त्याचा मातीचा संपर्क होऊन देतो. कारण काय होतं, क्वालिटी द्यायचं फक्त शेतकरी, हे उद्दिष्ट आहे आमचं. शेतकऱ्याला त्याची चांगलं क्वालिटी, खात्रीशीर रोपं दिलं तरच शेतकरी त्याचं चांगलं उत्पन्न भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला एकदम सगळी क्वालिटी झाड येतात. त्याची ग्रोथ, मुळी एकदम व्हाईट असते, एकदम निमॅटोडमुक्त झाडाचं. ज्या शेतकरी आंबे लावायचे अशांना आंब्यांचे झाड एकदम असे खात्रीशीर भेटतात. साधारण आपल्याकडे आंब्यांचं रेट जे आहे हा 50 रुपयापासून तर साधारण 750 रुपयापर्यंत झाडं आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये 4-5 प्रकारचे आहेत. 50 रुपयापासून आहेत, 80 रुपयाला आहेत. म्हणजे त्याच्या हाईटनुसार त्याचे रेट ठरले जातात आंब्याचे सुद्धा. म्हणजे सगळे प्रकारचे आपले साधारण स्वतःचं जे आहे हे पूर्ण 75 एकरामध्ये सगळे फळबाग प्लस नर्सरी. आणि आपल्या कसं नर्सरी असे मोठे मोठे, आणि प्लस आपली ही शासनमान्य नर्सरी आहे, म्हणजे गव्हर्नमेंट अप्रूव्हल नर्सरी आहेत. त्यामुळे जी बी तुम्हाला वस्तू भेटेल हे ब्रँडेड भेटेल आणि क्वालिटीची भेटेल. तुम्ही बघू शकता की आपण स्वतः हे आपलं पूर्ण अवॉर्डेशन आहे. असे ग्रुपमध्ये सगळे शेतकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात येतात. हे आता हे आपण नगरच्या MRC मधून हे रोपं नेलेत आहे सगळे आपल्याकडे. साधारण त्यांनी 5 एकर बाग लावला आहे आणि ते खूप छान प्रकारे उत्पन्न घेतात. आणि हे म्हणजे पूर्ण अवॉर्ड भेटलेले आहेत आपल्याकडं. असे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेतकरी येतात, आपण त्यांचे फोटो काढतो आणि त्याचं रोपंसुद्धा आपण त्या शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे देतो. आणि आपण हे करता करता आपण हे सगळं जैविक शेतीमध्ये करतो. म्हणजे आपल्याकडे त्याचे गीर गाय आहेत, शेण, गोमतर, ह्या सगळ्या प्रकारच्या आपण ते पूर्ण झाडाला देत असतो. त्यामुळे झाड जे आहे हे पूर्ण निरोगी राहतात असं विषय. टोटल ऑर्गॅनिक, पूर्ण ऑर्गॅनिक म्हणजे रासायनिक प्लस सेंद्रिय प्लस जैविक हे सगळ्या प्रकारे आपण शेतकऱ्याला त्याचं देत राहतो. आणि आपलं कसं असतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं महाराष्ट्र सरकार मान्य नर्सरी आहे. म्हणजे आपल्याकडे जे काही रोपं भेटतात हे तुम्हाला एकदम खात्रीशीर आणि गॅरंटेडच भेटतात. त्याचे कारण काय, तुम्ही बघितलं तुम्ही सगळं पूर्ण मातृवृक्ष बघितलं. आता हे बघा, हे पूर्ण असं सरकार मान्य नर्सरी आहे आपलं. हे आपलं लायसन आहे, म्हणजे रोपं एकदम खात्रीशीर भेटतात.
आपल्याकडे असे मोठे मोठे आवड भेटलेले आहेत. हे सगळं म्हणजे तुम्ही बघू शकता रोपांचे सगळं. ज्या कुणाला नवीन फळबाग लावायचं आहे अशा शेतकऱ्यांनी तुम्ही अथर्व हायटेक नर्सरीला भेट द्या आणि तुम्हाला आमच्याकडे लागणारी माहिती, मार्गदर्शन, सपोर्ट, मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कारण की कारण काय होतं, छोट्या मोठ्या 10-20 हजाराच्या नोकरीमध्ये सध्या पडत नाही. लोक आपल्या महाराष्ट्रातले जे मुलं आहेत ही पुन्हा मुंबईला जाऊन साधारण 10,000, 15,000, 20,000 ह्या नोकरी करत आहेत. आपल्या बापदादाची जी आईवडिलांची बापदादाची जमीन आहे साधारण 10 एकर, कुणाला 5 एकर, 15 एकर अशा जमीन आहे आणि ही जमीन पूर्ण पडीक आहेत. आणि कारण की आपली जी मानसिकता बदलणं गरजेचं आहे. आपण तिथं आधुनिक शेती करणं गरजेचं आहे, फळबाग करणं शेती गरजेचं आहे, मल्टी क्रॉप करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकच पीक सगळ्या शेतकऱ्यांनी करणं गरजेचं ना. म्हणजे कुणी साधारण 2 एकर पेरू, 2 एकर डाळिंब, 2 एकर सीताफळ, 2 एकर आंबा असे 4 प्रकारचे 5-5 एकरचं तुम्ही साधारण 10 एकर फळबाग केली आणि त्याच्यामध्ये पूर्ण मन लावून प्रॉपर नियोजन केलं तर साधारण 25-30 लाख रुपये वर्षाकाठी कुठंच गेलं नाही आहे. म्हणजे दुसऱ्याकडे जाऊन हमाली करण्यापेक्षा आपली शेती डेव्हलप करा, हळूहळू करा. म्हणजे महाराष्ट्राला जे यंग पिढी आहे, कारण की आपल्या आईवडिलांनी जी शेतीमध्ये चेंज केली नाही, त्यांनी आतापर्यंत सगळी पारंपरिक शेती केली. आधुनिक शेती करा. जे शेतकरी चांगले शेती करतात त्यांच्याकडे जा, त्यांचं मार्गदर्शन घ्या. तुम्हाला कुठल्या प्रकारची शेती पाहिजे त्याच्यामध्ये A to Z पर्यंत माहिती घ्या आणि नंतर त्या शेतीमध्ये वळा. मार्केटची परिस्थिती, मार्केट आपल्या हातात नसतं, करणं आपलं गरजेचं आहे. कधी पेरूला साधारण 20 रुपये किलो बी रेट भेटतो, कधी 50 रुपये भेटतो, कधी 60 रुपये भेटतो. सातत्य ठेवणं गरजेचं आहे, प्लॅनिंगने करणं गरजेचं आहे आणि मल्टी क्रॉप करा. कारण की एका पिकावर न भरोसा करता 4 प्रकारच्या 5 प्रकारच्या फळबाग करा आणि आधुनिक शेती करा. आणि आपापल्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बंधूंना आणि त्यांच्या मुलांनी थोडंसं, कारण पारंपरिक शेती न करता आधुनिक शेती करा. कारण लोकसंख्या खूप मोठी आहे आणि लोकांना त्याला खायला फ्रूट लागतं. साधारण तुम्ही आत्ता जेवढं तुम्हाला 2-3 तासांनी भूक लागणार आणि ते खाण्यासाठी आपण अन्न उत्पादन करण्याचं आपलं काम आहे. आणि ऑर्गॅनिकमध्ये करा, चांगल्या पद्धती करा. आणि ज्या शेतकऱ्याला नवीन फळबाग करायचे आहे तुम्ही समक्ष आमच्याकडे या. आमची टीम तुम्हाला सगळ्या प्रकारचे रोपं प्लस लागणारी माहिती, मार्गदर्शन, सपोर्ट, मॅनेजमेंट आणि प्रत्यक्ष तुम्हाला त्याच्या सगळे मातृवृक्ष पाहायला भेटतील आणि खात्रीशीर तुम्हाला रोपे आम्ही द्यायचं काम करू आणि प्लस सगळा सपोर्ट, माहिती, मार्गदर्शन सगळं भेटेल. जय हिंद, जय किसान. नमस्कार सर, धन्यवाद. तुम्ही छान अशी माहिती सांगितली आपल्या या हायटेक नर्सरीबद्दल. धन्यवाद सर. तर मंडळींनो, ही होती अथर्व हायटेक नर्सरीची माहिती. तर तुम्हाला ही माहिती, त्यांचा अनुभव आणि हा नर्सरीचं पूर्ण स्ट्रक्चर आणि झाडं कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि अजूनही जर काही प्रश्न असतील जे की माझ्याकडनं विचारण्यात राहिले असेल तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याला उत्तर नक्कीच त्यांच्यामार्फत देण्याचा एक प्रयत्न केला जाईल. तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. एक लाईक जरूर, कारण हा व्हिडिओ शेअर करायला आपल्या विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांना. आणि हो, अजूनही तुम्ही हा मराठी चॅनल जर सबस्क्राईब जर नसेल केला तर पटकन सबस्क्राईब करा. शेजारील दिलेलं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन त्वरित मिळून जाईल. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.